महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली घटनात्मक कीड, लोकशाहीचा झालेला संकोच आणि संविधानाच्या 10व्या सूचीचा उडवला गेलेला अक्षरशः धुरळा. आज आपण अशा एका वळणावरती उभे आहोत जिथे प्रश्न केवळ एका पक्षाच्या अस्तित्वाचा किंवा सत्तेच्या खुर्चीचा उरला नाही, तर हा प्रश्न भारताच्या लोकशाहीचा प्राण असलेल्या संविधानाला जिवंत ठेवण्याचा आहे. सत्तेच्या हव्यासा पोटी कायद्याचा कसा खेळ खंडोबा केला गेलाय हे उभ्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने पाहिलं आहे. आधी निवडणूक आयोगाने विधानसभा अध्यक्षांच्या निकालाची वाट न पाहता निर्णय दिला आणि नंतर विधानसभा अध्यक्षांनी त्याच निवडणूक आयोगाच्या निकालाचा दाखला देत एक पळपुटा युक्तिवाद उभा केलाय. या चक्रव्यूहात संविधानाचा आणि मूळ पक्षांतर बंदी कायद्याचा आत्माच चिरडून टाकला. तारीख लक्षात ठेवा, 11 मे 2023. देशाचे तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठाने एक ऐतिहासिक आणि अत्यंत स्पष्ट निकाल दिला होता. न्यायालयाने सुस्पष्ट शब्दामध्ये बजावलं होतं की राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे दोन्ही पूर्णपणे स्वतंत्र घटक आहेत. संविधानाच्या 10व्या परिशिष्टानुसार व्हीप आणि गटनेता नियुक्त करण्याचा सर्वोच्च अधिकार केवळ आणि केवळ मूळ राजकीय पक्षाला असतो. विधिमंडळातील आमदारांच्या झुंडीला किंवा बहुमताला तो अधिकार नसतोच. इतकेच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाने हे देखील रेकॉर्डवरती नोंदवलं होतं की एकनाथ शिंदे यांच्या गटाने परस्पर केलेली भरत गोगावले यांची प्रतोद पदावरील नियुक्ती ही पूर्णपणे बेकायदेशीर होती आणि मूळ शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी काढलेला व्हीपच कायदेशीर दृष्ट्या वैध होता. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट ताशेरे कागदावरती कोरलेले असतानाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी न्यायालयाच्या या मार्गदर्शक तत्वांना केराची टोपली दाखवली. त्यांनी चक्क 1999च्या जुन्या घटनेचा सोयीस्कर आधार घेतलाय आणि पुन्हा एकदा केवळ विधिमंडळातील तात्पुरत्या बहुमताच्या जोरावरती शिंदे गटाला मूळ पक्ष घोषित करण्याचा मनमानी निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापेक्षा देखील आपण मोठे आहोत असा अहंकार लोकशाहीला काळीमा फासणारा ठरला. सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत न्यायमूर्ती बागची ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांच्यातील युक्तिवाद याच घटनात्मक अन्यायाची चिरफाड करत आहे. सुनावणी दरम्यान विचारण्यात आलंय की शिंदे गटाने 2018च्या घटनेत दुरुस्ती करून मुख्य नेता हे पद निर्माण केले, मग तो घटनेतील अंतर्गत वाद मानला जाऊ शकत नाही का? यावरती ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी न्यायालयासमोर तारखांचा पर्दाफाश केलाय. अपात्रतेची मुख्य याचिका दाखल झाली होती ती 20 जून 2022 रोजी आणि शिंदे गटाने घटनेमध्ये फेरबदल केले ते 21 जुलै 2022 रोजी. म्हणजेच पक्षात उघड बंडखोरी केल्यानंतर. पक्षांतर बंदी कायद्याचा साधा नियम आहे, फूट पडण्यापूर्वी पक्षाच्या घटनेवरून काय वाद होतो हे पाहिलं जातं. बंडखोरीनंतर सत्तेच्या रक्षणासाठी स्वतःच्या सोयीने केलेल्या दुरुस्त्या कधीच कायदेशीर आधार बनू शकत नाही. बरं, या सुनावणीमध्ये 1971च्या काँग्रेस फुटीचा सादिक अली खटल्याच्या संदर्भात वारंवार दाखला दिला गेला. कपिल सिब्बल यांनी अत्यंत आक्रमकपणे मांडलंय की सादिक अली खटला हा देशाच्या पक्षांतर बंदी कायदा या अस्तित्वात येण्यापूर्वीच आला होता. सर्वात महत्वाचं म्हणजे या खटल्यात एकाच गटाकडे संघटनात्मक आणि विधिमंडळाशी दोन्ही स्पष्ट बहुमत होते. मात्र महाराष्ट्रात शिंदे गटाकडे केवळ फुटीर आमदारांचं संख्याबळ होतं. पक्षाची संपूर्ण मूळ संघटना, शाखा, पदाधिकारी आणि लाखो निष्ठावंत कार्यकर्ते हे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे होते. त्यामुळे सादिक अली खटल्याचा आधार घेऊन नार्वेकरांनी दिलेला निकाल कायदेशीर दृष्ट्या पूर्णपणे पोकळ आणि दिशाभूल करणारा ठरतोय. आता मूळ आणि कळीच्या मुद्द्यावरती आपण येऊया. अनेकांच्या मनात प्रश्न पडला असेल की आता तर या विधानसभेचा कार्यकाळ संपलाय, नव्या निवडणुका झाल्या, नवीन आमदार सभागृहात बसले, मग आता सर्वोच्च न्यायालयात या जुन्या अपात्रतेवरती डोकेफोड करून काय साध्य होणार? तर हा लढा केवळ कालच्या सरकारचा नाही, हा लढा उद्याच्या लोकशाहीचा आहे. जर सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकरांना तो निकाल घटनाबाह्य आणि बेकायदेशीर ठरवला आणि तत्कालीन शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवले तर त्याचा थेट हादरा निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याच्या निर्णयाला बसेल. कारण निवडणूक आयोगाच्या निकालाचा पायाच विधिमंडळातील आमदारांच्या बहुमतावरती आधारलेला होता. पायाच बेकायदेशीर ठरला तर मग यावरील उभी केलेली इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळल्याशिवाय राहणार नाही.
विचार करा, जर हा निकाल असाच कायम राहिला तर या देशात लोकशाहीची काय अवस्था होईल? उद्या कोणताही धनाढ्य गट पैशांच्या थैल्या आणि सत्तेच्या पाठिंब्यावरती मूळ राजकीय पक्ष अक्षरशः हायजॅक करेल. निवडून आलेले प्रतिनिधी पक्षाच्या आदेशाला पायदळी तुडवतील, स्वतःचा वेगळा गट बनवतील आणि मूळ पक्षावरच आपला हक्क सांगतील. जनतेने ज्या पक्षाच्या चिन्हावर आणि विचारसरणीवरती विश्वास ठेवून मतदान केलंय त्या मतदारांच्या मताला कवडीची किंमत उरणार नाही. पक्षांतरबंदी कायदा निष्प्रभ झालाय तर आमदार खासदारांचा जाहीर बाजार भरेल आणि संविधानानं दिलेलं लोकशाहीचं केवळ एक लिलावात रूपांतर होईल. या संपूर्ण सत्ता संघर्षात निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष या दोन्ही घटनात्मक संस्थांनी लोकशाही मूल्यांचा संकोच करत कायदे धाब्यावरती बसून निर्णय दिल्याचं उघड दिसून येत आहे. यामागे अदृश्य महाशक्तींचे हात कार्यरत होते हे काही लपून राहिलं नाही. मूळ पक्षांची घटना, पक्षांतर्गत लोकशाही आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे या सर्वांना खुंटीवरती टांगून केवळ खोक्यांचे आणि संख्याबळाचं राजकारण रेटण्यात आलं होतं. कपिल सिब्बल यांनी न्यायालयात मांडलेले मुद्दे केवळ वकिली युक्तिवाद नाहीत तर ते देशाच्या संविधानाला वाचवण्यासाठी घातलेली एक साध आहे. आता सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ या ऐतिहासिक प्रकरणावरती काय निकाल देतात, कायद्याची विस्कटलेली घडी पुन्हा कशी बसवतील आणि लोकशाही मूल्यांचं रक्षण कसं करता येईल याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. सुप्रीम कोर्टात कायद्याची लढाई सुरू आहे, पण महाराष्ट्रात जनतेच्या मनात आधीच निकाल लागला आहे. सत्तेच्या बळावरती पक्ष आणि चिन्ह पळवले तरी जनतेचा निष्ठावंत पाठिंबा पळवता येत नाही हे महाराष्ट्राने वेळोवेळी दाखवून दिलं आहे. सत्तेसाठी संविधानाचा बळी देणारा हा खेळ लोकशाहीला मान्य नाही का? सर्वोच्च न्यायालयात या लढ्याकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने पाहताय? तुमचं मत नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. पुन्हा भेटूया पुढील वेळी. तोपर्यंत नमस्कार. महासागर न्यूज.